अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसी मध्ये व्हाईट हाऊसच्या जवळ गोळीबारीची घटना घडली। या घटनेनंतर सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर आले। रविवारी व्हाईट हाऊसच्या समोर असलेल्या लाफायेट पार्क जवळ हा गोळीबार झालाय। मात्र सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर आली। मात्र गोळीबार करणारा संशयित अद्याप फरार आहे। पोलीस त्याचा शोध घेत आहेत। या घटनेनंतर व्हाईट हाऊसच्या सुरक्षेमध्ये प्रचंड वाढ करण्यात आली। या घटनेनंतर पोलिसांनी परिसरातील अनेक ब्लॉक्स बंद केलेत। सिक्रेट सर्व्हिसनं दिलेल्या माहितीनुसार त्यांची टीम ही मेट्रोपॉलिटन पोलीस विभाग आणि यूएस पार्क पोलिसांच्या मदतीनं एका संशयित व्यक्ती आणि वाहनाचा शोध घेत आहेत। अद्याप कोणाचीही ओळख पटलेली नाही आणि हा गोळीबार कोणत्या उद्देशाने करण्यात आलाय हे देखील स्पष्ट झालेलं नाही। ज्या ठिकाणी ही घटना घडली ते लाफायेट पार्क गेल्या काही आठवड्यांपासून दुरुस्तीच्या कामासाठी बंद असून तिथं बॅरिकेडिंग करण्यात आलेलं आहे। ज्यावेळी ही घटना घडली तेव्हा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे व्हाईट हाऊसमध्ये होते। दरम्यान ट्रम्प यांच्या सुरक्षेबाबत गेल्या काही दिवसात अनेक चिंताजनक घटना समोर आल्यात। ट्रम्प यांच्यावर यापूर्वी देखील हल्ल्याचे प्रयत्न झालेत। सध्या घटनेच्या पार्श्वभूमीवर अमेरिकन सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाल्यात।